साठी आज ज्येष्ठ नेते भारताचे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, वर्षा गायकवाड, कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सुभाष लांडे, त्यानंतर समाजवादी पार्टीचे रईस खान, असे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू, भेटू. त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि त्याला म्हणतो ना जोक, ही जोकरगिरी आहे निवडणूक आयोगाची. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे, एक मत. तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचं तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा, ही भूमिका आहे. मतं येतात कशी, वाढतात कशी, कोण यामागे पडद्यामागे हालचाली करते, काम करते. इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला, पण महापालिकेमध्ये आम्हाला जागरूक राहावं लागेल. साहेब, आजच्या शिष्टमंडळात बघितलं तर असं तुम्ही म्हणता की थेट महाविकास आघाडी नाही, पण सगळे नेते हे महाविकास आघाडीचे आहेत. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि राज ठाकरे सुद्धा आज या शिष्टमंडळात आहेत आणि त्यानंतरची पत्रकार परिषदेत त्या व्यासपीठावर या. असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी? नाही, असं काही नाहीये. हा सर्व हे आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते का महाविकास आघाडीत सामील झाले का? फडणवीस येणार तर नाहीये, आम्ही निमंत्रित केलं, बरोबर. इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्या बरोबरचे त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही. त्या अमित शहाच्या कंपन्या आहेत, तो कुठले ते मिंदेंचा पक्ष किंवा अजित पवारांचा, यांना आम्ही पक्ष मानतच नाही. त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते पक्षच नाहीये, चोर आहेत ते. पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक, राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हती. पण शेवटी ते चोर आहेत. चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे? त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली. मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली, हे मी तुम्हाला सांगतो. पण ती येणार नाही, कारण त्यांना चोरीचा दरवाजा उघडाच ठेवायचा आहे. आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर फट सुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची, महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे.